गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सराव चाचणी क्रमांक 4 साठी स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत। स्पष्टीकरणासह उत्तरे। आपल्या सराव चाचणीची व्याप्ती आता थोडी वाढत चालली आहे, तर आपण प्रश्नांपासून सुरुवात करू। ठीक आहे, तुम्हाला प्रश्नामध्ये उतारा देण्यात आला होता। यामध्ये जो उतारा दिला तो आपण वाचून घेऊ। तुम्ही आधी वाचला असेल तरी चालेल, मी परत एकदा वाचतो। चंद्रग्रहण। चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे। जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते। पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा पूर्ण किंवा अंशतः भाग अस्पष्ट होतो। चंद्रग्रहण पूर्णग्रहण किंवा खंडग्रास असे दोन प्रकारचे असते। पूर्ण ग्रहणात चंद्र संपूर्णतः सावलीत येतो, तर खंडग्रासात चंद्राचा काही भाग सावलीत येतो। चंद्रग्रहण सहसा रात्रीच दिसते, कारण चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीत येते। चंद्रग्रहण प्रत्येक वेळी एकसारखे दिसत नाही, कारण पृथ्वीच्या वातावरणातील स्थिती आणि चंद्राची स्थिती यावर ते अवलंबून असते। आपण एकदा उतारा वाचून घेतलाय, आता आपण त्यावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। ठीक आहे, चला। आपल्या समोर स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतो आहे। चंद्रग्रहण कधी होते? या प्रश्नासाठी उत्तर म्हणून 4 पर्याय आपल्याला दिलेले होते। तुम्ही उत्तरं भरलेली आहेत। काही मुलांची चुकलीत, पण बहुतांश मुलांची उत्तरं बरोबर आलीत। जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो तेव्हा, जेव्हा पृथ्वी चंद्राच्या सावलीत येते तेव्हा, जेव्हा चंद्र सूर्याच्या सावलीत येतो किंवा जेव्हा सूर्य चंद्राच्या सावलीत येतो। बघा, आता याचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडं स्पष्टीकरण करतो। हा आपण जर सूर्य धरला, हा जर सूर्य असला आणि इथं जर चंद्र आहे, चंद्र छोटा काढला, जर पृथ्वी इथं मोठी असेल, तर ही जर पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती हा सूर्य मोठा असतो, याचा प्रकाश असा पडला तर काय होईल? या प्रकाशातून याच्यावरती उजेड पडेल की अंधार? याच्यावरती अंधार पडेल, म्हणजे हा सावलीत आला। सावलीत आल्यामुळे चंद्र दिसणार नाही, व अर्धा भाग दिसला नाही तर अर्धा भाग खंडग्रास, पूर्ण दिसला नाही तर पूर्णतः चंद्रग्रहण। आले लक्षात? म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असं होतं, पर्याय क्रमांक 1 स्पष्टीकरणात। स्पष्टीकरण काय? उतार्यात दिलेल्या माहितीप्रमाणे चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो। बघा, हा चंद्र आहे, हा पृथ्वीच्या सावलीत आला, कारण सूर्याचा प्रकाश पृथ्वीने त्याला झाकून टाकलेला आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण बघू। आपल्या समोर प्रश्न दुसरा आहे, चंद्रग्रहण किती प्रकारचे असते? उतार्यामध्ये जे दिलेलं होतं त्यानुसार बघा, उतार्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर चंद्रग्रहण 2 प्रकारचे असते। त्यामध्ये आपण आधी स्पष्ट केले 2 प्रकारचे असते, एक पूर्ण चंद्रग्रहण आणि एक खंडग्रास चंद्रग्रहण। ठीक आहे, ज्या मुलांनी उत्तर व्यवस्थित लिहिलेत त्यांच्या ते लक्षात येईल। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, प्रश्न तिसरा, त्याचं उत्तर आपण पाहत आहोत। खंडग्रास चंद्रग्रहणात काय होते? खंडग्रास चंद्रग्रहणात काय होते? बघा, चंद्र पूर्णतः सावलीत येतो, चंद्राचा काही भाग सावलीत येतो, पृथ्वी सूर्याच्या सावलीत येते की सूर्य चंद्राच्या सावलीत येतो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे। उतार्यात सांगितलेल्या माहितीप्रमाणे खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्राचा काही भाग सावलीत येतो। खंडग्रास म्हणजे काय? हा जो पूर्ण चंद्र आहे याचा खंड, खंड म्हणजे तुकडा, खंड म्हणजे काय? तुकडा। मग काही तुकडा जो आहे त्या तुकड्यावरती सावली पडते, म्हणजे हा भाग दिसत नाही आणि उरलेला भाग दिसतो, किंवा हा भाग झाकला जातो, हा दिसतो। खंडग्रास होते, म्हणजे ग्रास, त्याचा घास घेतला जातो, या तुकड्याचा घास घेऊन उर्वरित भाग दिसतो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात। ठीक आहे, चला पुढचं बघू। चौथा प्रश्न आपल्या समोर आहे, त्याचं उत्तर आपण पाहत आहोत। चंद्रग्रहण सामान्यतः कधी दिसते? चंद्रग्रहण सामान्यतः कधी दिसते? आधी जर तुम्ही उतारा लक्षात घेतला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे रात्री। दिवसा दिसत नाही, कारण दिवसा चंद्रच दिसत नाही एवढा, सकाळी सुद्धा नाही आणि संध्याकाळी दिसण्याची शक्यता असते, पण सामान्यतः हा विचारलेला आहे। आणि उतार्यात सांगितलेलं आहे की चंद्रग्रहण सहसा रात्रीच दिसते।
यात सहसा आणि सामान्यता या शब्दामध्ये गफलत न करता योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न 5. चंद्रग्रहणाचे स्वरूप कशावर अवलंबून असते? चंद्रग्रहणाचे स्वरूप कशावर अवलंबून असते? सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते, पृथ्वीच्या सावलीवर, पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीवर की वरील प्रकारे? ठीक आहे, बघा आता कशावर अवलंबून आहे या प्रश्नाचं उत्तर थोडं पर्यायातही होतं तिथं उत्तरामध्ये, मात्र याचा थोडा शोध घ्यावा लागणार होता. पर्याय क्रमांक 3 सी आहे. स्पष्टीकरण उत्तरात दिलेले आहे की चंद्रग्रहण कसे दिसते हे पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीवर व चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहे. यात कॉम्बिनेशन होतं. अशा प्रकारचं वाक्य उतार्यामध्ये दिलेलं होतं आणि इथं पर्यायात होतं पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीवर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 6वा प्रश्न असा होता. हे प्रश्न आपण कार्यात्मक व्याकरणावरती घेतलेले होते. कार्यात्मक व्याकरणावरती प्रश्न होते. 6वा प्रश्न बघा. खालील पर्यायातून क्रियापद नसलेला पर्याय शोधा. खालील पर्यायातून क्रियापद नसलेला पर्याय शोधायचा. बघा आता यात क्रियापद नाही. क्रियापद म्हणजे काय आपण लक्षात घेऊ आधी. क्रियापद म्हणजे काय यातून थोडं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मिळेल. ज्या पदामध्ये क्रियावाचक शब्द आहे, क्रियावाचक शब्द असला की त्याला क्रियापद म्हणतात. ठीक आहे, मग आता बघा बरं, धावला क्रियावाचक आहे, त्यानंतर धावतो क्रियावाचक आहे, धावली क्रियावाचक आहे, पण विचारले काय नसलेला. कोण हा काय आहे? हा प्रश्नवाचक शब्द आहे. म्हणजे काय याच्यामध्ये प्रश्न आहे, प्रश्नार्थक शब्द आहे, क्रियापद नाही. आलंय लक्षात? आपला पर्याय क्रमांक होता 3. ठीक आहे, चला अजूनही ज्यांनी चाचणी दिली नसेल त्यांनी चाचणी देऊन घ्या, मग पुढचा व्हिडिओ बघा. 7वा प्रश्न होता. अनेक वचनी शब्द असलेला पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये अनेक वचनी शब्द कोणता होता? बघा तुम्ही अजूनही यामध्ये लक्षात घ्या. झाड काय आहे? आपण म्हणतो का ती झाडे? नाही, आपण ज्यावेळी अनेक वचनी म्हणतो त्यावेळी ती झाडे म्हणतो, आणि झाड असेल तर आपण म्हणतो ते झाड. तो कुत्रा, तो कुत्रा, तो ससा, आणि वाडे ते वाडे. इथं अनेक वचनी होतं, बरोबर. झाडे नाही, त्यामुळे हा नाही, हा नाही, मग यातलं उत्तर होतं वाडे. काय होतं? वाडे. ठीक आहे, आपण उत्तर बघून घेऊ. बघा उत्तराचं जे स्पष्टीकरण आहे त्यामध्ये वाडे हा एकमेव शब्द आहे जो अनेक वचनी आहे आणि उर्वरित सगळे एकवचनी आहे. हे सगळे एकवचनी आहेत. आपल्याला ओळखायला काय सांगितलं होता? अनेक वचनी शब्द. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 8वा प्रश्न होता. दिलेल्या वाक्यात खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते ओळखा. कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिले आहे? बघा इथं वाक्य दिलंय, तो आनंदात आहे, तो आनंदात आहे. मग आता इथं काय वाटतंय? प्रश्नार्थक आहे का? नाही. तो आनंदात आहे असं विचारलंय का? नाही. त्याच्यानंतर असं उद्गारवाचक आहे का? भावना व्यक्त होत आहेत का? नाही. हे एक साधं सोपं विधानार्थी वाक्य आहे आणि ते पूर्ण झालंय, त्यामुळं त्याच्या शेवटी पूर्णविराम देणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. हे जे चिन्ह आहे हे सुद्धा तिथं बसत नाही. ठीक आहे, चला पुढचं बघू. पर्याय क्रमांक इथं स्पष्टीकरणात तुम्हाला स्पष्ट दिसतोय 3. चाचणी ज्यांनी अजून दिली नसेल त्यांनी देऊन मग घ्या. ठीक आहे, चला 9वा प्रश्न आहे. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात? मनातील भावना, तुम्ही आधीचं स्पष्टीकरण जर नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. मनातील भावना कोणत्या चिन्हात होत्या? त्यातही मी सांगितलं होतं. संयोग चिन्ह नाही. हे काय असते? हे 2 शब्दांचा संयोग जोडायला. अपसरण चिन्ह हे सुद्धा नाही. उद्गारवाचक चिन्ह, हो उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं आणि प्रश्नार्थक प्रश्नासाठी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. तुमच्या समोर 10वा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण सराव चाचणीचे उत्तर बघत आहोत. 4थ्या चाचणीचे स्पष्टीकरणासह समजून घेत आहोत. दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश भाग ओळखा. वाक्य काय बघा. रमा जोरात धावत होती. रमा जोरात धावत होती.
आता उद्देश भाग ओळखायचा म्हणजे काय, वाक्याचे दोन भाग असतात, उद्देश आणि विधेय. ठीक आहे, विधेय. यामध्ये हे ओळखायची तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक अशी आहे, जो शेवटी क्रियापद आहे ना, त्या क्रियापदाला विचारायचं कोण धावत होती, कोण करत होता, कोण पाहत होता, कोण लिहित होता. जो इथं क्रियापदाचा शब्द आहे याला प्रश्न विचारायचा. त्याने जे उत्तर दिलं, कोण धावत होती, रमा. मग त्याच्याकडनं जे उत्तर येईल ना रमा म्हटल्यानंतर, हा झाला तुमचा उद्देश. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता. ठीक आहे, आणि उर्वरित भाग असतो विधेय. बरोबर, रमा ही झाली उद्देशाचा भाग आणि जोरात धावत होते हा झाला विधेयाचा भाग. आले लक्षात? आपण उत्तर चेक करून घेऊ. आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3च आहे. रमा हीच यातील उद्देशाचा भाग आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न गणिताच्या भागातील होता. इथून पुढे आपण 10 प्रश्न गणितावरती विचारलेले होते. त्यातला 11वा प्रश्न आपण पाहत आहोत. बघा, ही संख्या दिलेली आहे. संख्येत मी चिन्ह एकदा कॉमा देऊन घेतो म्हणजे संख्येचे भाग पडतील. ठीक आहे, 735 आहे. 7,99,735 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल, ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल असं आहे किंवा लिहितात. ठीक आहे, बघा यामध्ये काय आहे. आता ही देवनागरी याच्यात लिहिलेली आहे, ही चुकीचीच आहे. त्यानंतर इथं 735 आहे, इथं 735 आहे. या दोनपैकी बघू, 753 असल्यामुळे ही चुकीची आहे. 2 गेल्या, 2 संख्या आपण वगळल्या, राहिल्या. आता इथं इथं बघा अंकात काही बदल झालाय का, हो, इथं 799 आहे, 735 पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरं उत्तर सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. 12वा प्रश्न आपण बघत आहोत. यामध्ये सुद्धा आपण संख्येमध्ये कॉमा देऊन घेऊ म्हणजे विभाजन होईल. 405 आणि ठीक आहे 7,75,405, 7,75,405 ही संख्या अक्षरात कशी लिहितात. बघा आता इथं 7 लाख आणि 75,000 आहेत. आधी आपण ते शोधू. 755 हे चुकीचं आहे. 87,000 नाही, चुकलेलं आहे. बघा आता इथं 77 लाख नाही, हे चुकतंय. 405 ही शतक होतात, इथं 1000 आणि हे म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा. आता पहिला पर्याय आपण टॅली करू. 7,75,405 बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ओके, चला पुढचं बघू. पुढची संख्या, पुढचा प्रश्न आहे 13वा. खालील संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. प्रश्न खूप सोपा होता पण मुलांची चूक झाली. बघा काय चूक झाली यामध्ये. स्थानिक किमती कशा ठरवतो आपण. समजा ही संख्या आहे, यातलं पहिलं पद कोणतं असतं, एकक, त्यानंतर दशक, नंतर शतक, नंतर हजार, नंतर दशहजार आणि नंतर लक्ष. बरोबर, मग ही किंमत उजवीकडून डावीकडे वाढत जाते. काय होते, वाढत जाते. मग हा एकक आहे, याला एककाचीच किंमत आहे 7. हा दशक, याला 80 किंमत आहे, याला 600. म्हणजे ही जसजशी आपण पुढे जाऊ, बघा हा 7 तसाच, त्याच्यानंतर हा 8 आहे तो 80, त्यानंतर हा 600, त्यानंतर हा पुन्हा परत काय आहे 8, 1000, त्यानंतर हा परत काय होतोय 9. म्हणजेच याची संख्या वाढत चालली आणि हा पुढं 8. म्हणजेच काय झालं, हा लक्षाच्या घरात गेल्यामुळे या स्थानिकाची किंमत सर्वात जास्त आहे. 8 जो आहे या 8 या अंकाची सर्वात जास्त स्थानिक किंमत आहे. काय आहे त्याचं स्थान, लक्षस्थान, म्हणजे 8 लाख. आले लक्षात. आपण या उत्तरातून विस्तारित मांडणी आणि संख्येची स्थानिक किंमत समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 14वा प्रश्न आपल्या समोर आहे. यामध्ये आहे पुढील मांडणीने तयार होणारी संख्या कोणती. बघा आता याची मांडणी, ही आडवी मांडणी दिलेली आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला ही सरळ करून घेणं गरजेचं होतं आणि नसेल तर आपण सरळही मांडू शकतो. ठीक आहे, मग आता आधीच्या प्रश्नात मी स्पष्टीकरण दिलं एककानुसार, मग आपण तशीच संख्या मांडत चालू. हा एकक दिलाय 7, त्यानंतर हा दशकाची संख्या आहे, मग याला आपण 70 बरोबर 7. त्यानंतर हा 800 आहे, म्हणजेच हा 8च्या शतकाच्या स्थानी येईल. त्यानंतर 1000 म्हणून हा 9000च्या स्थानी. पुढे 4 अंक गेलेले आहेत, 4 अंक, मग 7 म्हणजेच 79,000 झाले.
त्यानंतर बघा बरं किती आहेत, 3 आणि 2 5, इथं सुद्धा 5 अंक गेलेत. मग शेवटचा अंक आपण मांडला म्हणजे किती झालं, 8,79,875. कुठे आहे असा, 8,79,875 बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर होतं. ठीक आहे. बाकीच्या पर्यायामध्ये इथं 0,7 घेतलाय, इथं 9,7 घेतलाय, हा सुद्धा चुकलेला होता. पर्याय क्रमांक पहिला बरोबर 8,79,875 हे उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न 15वा आपल्या समोर आहे. 9 दशलक्ष ही संख्या कशी लिहितात? 9 दशलक्ष ही संख्या अंकात कशी लिहाल असं सांगितलंय. ठीक आहे. बघा आता 9 दशलक्ष, मग यासाठी आपण आधी संख्या एककात मांडून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, इथं बदल करतोय. त्याच्यानंतर लक्ष आणि नंतर दशलक्ष. ठीक आहे. मग आता हे झाले अंक. आपल्याला काय लिहायला सांगितलंय, 9 दशलक्ष. ठीक आहे. मी मुद्दाम रेषा मारल्यात सोपं जावं म्हणून. बघा बरं 9 दशलक्ष, मग आता हा जो 9 दशलक्ष आहे हा तुम्ही इथं 9 दशलक्ष इथं लिहून टाका आणि बाकीचे शून्य देऊन टाका. 1 2 3 4 5 6 झाले. आता मोजून घेऊ. शतक, हजार आणि 9 दशलक्ष. बघा बरं कुठं होते, किती आले शून्य, म्हणजेच किती याच्यावरती 3, त्यानंतर परत 3, 6. कशावरती आहेत हे 3 आहेत आणि हे 3 आहेत 6. 9 दशलक्ष म्हणजे वाचन याचं आपण असं करणार 90 लाख. काय वाचन होईल, 90 लाख. बघा झालेत का 90 लाख. यस, 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख. समजले. 90,000 नाही, 99 तर काहीच नाही, आणि 9 हे इथं काय आहेत, हे 9 तर नाहीच. ओके. आपला पर्याय क्रमांक होता पहिला 9 दशलक्ष. ठीक आहे. चला पुढचं बघू. आता आपण 16वा प्रश्न बघत आहोत. या प्रश्नामध्ये रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा काय दिलंय, 2 संख्या दिलेल्या आहेत बरोबर, 8,872 आणि 8,972. ठीक आहे. मग यामध्ये या रिकाम्या चौकटीमध्ये पेक्षा लहान, बरोबर, भागाकार किंवा पेक्षा मोठे अशा प्रकारचे 3 चिन्ह आहेत, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन. मग आधी यासाठी आपल्याला काय यायला हवं, कोणती संख्या मोठी आहे हे ओळखता यायला पाहिजे. पण हा प्रश्न लहान मोठेपणाचा आहे. ठीक आहे. संख्या लहान मोठेपणाचा. मग या संदर्भात आपण व्हिडिओ केलेला आहे, नसेल बघितला तर बघून घ्या. सोपी संख्या आहे. उत्तरसुद्धा तुमच्या समोर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. कारण यामध्ये जी लहान संख्या आहे त्याकडे या चिन्हाच्या शेपटीचा भाग येईल असं आपण म्हणू सोप्या भाषेत. काय म्हणू, शेपटीचा भाग. म्हणजे जी संख्या लहान आहे तिच्याकडे शेपटीचा भाग करायचा आणि जी मोठी आहे तिच्याकडे तोंडाचा भाग. ठीक आहे. 8,972 यामध्ये मोठेपणा कसा ओळखला, हा 9 जो आहे हा 9 शतक आहे आणि हा 8 शतक आहे. ठीक आहे. मग 8 लहान आहेत, इथं 8,872 आणि इथं 8,972. ओके. चला प्रश्न सोपा होता, चिन्ह फक्त लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे 17वा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? बघा यामध्ये पर्याय दिलेले आहेत. आपण सरळ उत्तरावरती जाऊ. यातला पर्याय क्रमांक 20 हा हे त्याचं उत्तर आहे. कसं बघा, स्पष्टीकरण काय आहे, 9 ते 8 बरोबर. म्हणजे काय, 9 हा अंक याच्यासोबत बघा मी पहिल्यापासून अंक लिहितो, 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे सर्व जे अंक आहेत ना 2 पासून, हे सर्व अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा. बघा मी परत संख्या लिहितो, मुद्दाम तुमच्या लक्षात राहण्यासाठी ही संख्या लिहितो आहे. 20 वेळा येत आहेत. 2 हा अंक 20 वेळा येतो, 3 हा अंक 20 वेळा, 4 हा अंक 20, 5 20 वेळा, 6 20 वेळा, 7 20 वेळा, 8 20 वेळा आणि 9 20 वेळा. ओके. मग आता पुढच्या प्रश्नात आपण ते पाहणार आहोत, पुढचे अंक किती वेळा येतात. आलंय लक्षात आता.
9 हा अंक 1 ते 100 मध्ये 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. 18वा प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आपण आधी बघितलं 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. ठीक आहे, हा एक प्रश्न आपला राहिलेला होता, त्याच्यासाठी तो घेतलेला होता. यातलं उत्तर आधी मी तुम्हाला सांगतो. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा. बघा आता आपला एक प्रश्न आधी झाला होता, हा दुसरा प्रश्न आहे. 0 हा अंक 11 वेळा येतो. मग आता राहिला फक्त तिसरा, 1 हा अंक किती वेळा येतो? तर 1 तुम्हाला जाता जाता सांगून जातो, 21 वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. बघा 1 21 वेळा, 0 11 वेळा आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. 19वा प्रश्न आहे आपल्या पुढे, तो आपण परीक्षेत घेतला होता. 63,6363 भागिले 9, बरोबर आहे. 6363 भागिले 9 हा भागाकार जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला हे उत्तर आपोआप येईल. बघा कसं. सुरुवातीला या 2 अंकांचा विचार आपल्याला करावा लागेल. एक अंकी सोबत 9 9 7 63, बरोबर आहे. 9 7 63 म्हणजे यांची वजाबाकी केली, 0 आला. त्यानंतर 6 खाली घेतला, याला भाग जात नाही म्हणून 0 दिला. परत वरचा 3 हा खाली घेतला. ही एक स्टेप वाढत असते पण मी ती कमी केली. ठीक आहे, तुम्ही ती व्यवस्थित मांडताना करून घ्या. तसं शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये स्टेप्स तुम्ही हळूहळू ब्लँक करायला शिकाल. ओके, पुन्हा परत 9 7 63 किती झाले? वजा 63 केले. म्हणजेच काय झालं बघा, 707 हे उत्तर येतं. किती उत्तर येते? 707. पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न आहे 20 क्रमांकाचा. 91 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघून घ्या. मूळ संख्यांचा व्हिडिओ आहे. यामध्ये फक्त एकच संख्या आहे. 97 ही एकमेव संख्या आहे जी 91 ते 100 मध्ये आहे. यासाठी मी मुलांना एक उपाय सुचवला. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या अशा पद्धतीने लिहायच्या. 1 ते 10 पर्यंतची संख्या, पुन्हा 11 ते 20 पर्यंतच्या संख्या आणि या सगळ्या संख्याचा कागद तयार करून आपल्या खिशात ठेवायचा. ज्यावेळी तुम्ही सहज वेळ असेल, नजर मारली, 1-4-8 दिवसात तुमच्या त्या संख्या लक्षात राहतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. यानंतर आपला इंग्लिश विभाग सुरू होतो. इंग्लिश विभागातले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. बघा 21 क्रमांकाचा प्रश्न होता, तुम्हाला प्रश्न वाचता यायला हवेत, बरोबर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचता येण्यासाठी प्रश्न वाचण्याचा सराव करा. प्रश्न आधी समजावून घ्या. प्रश्नामध्ये येणारे काही शब्द आहेत ठराविक, ते लिहून काढा. जर असं जमलं नाही तर ते शब्द बाजूला लिहून काढा, ते वाचनात ठेवा, तुम्हाला जमेल. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ लेटर्स इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा काय सांगितलंय, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाही. इज नॉट असा कोणता सेट आहे खालील दिलेल्या याच्यापैकी, या 4 सेटपैकी, जो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाही? खूप सोपा आहे. वर्णानुक्रमानुसार नाही, वर्णानुक्रम, बरोबर आहे, किंवा आद्याक्षर. ठीक आहे. मग आता वर्णांचा जो क्रम आहे, ABCD तुम्हाला सगळ्यांना येते आपल्याला. मग ABCDमध्ये जर आपण सिरियली बघितलं तर बघा BCD ABCDEF. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये BCD नाही, यापेक्षा पुढचा बघू क्रम आहे का, LMNOP. बरं, त्यानंतर UVWXY PRSUV. हां यस. बघा हे 3 जे पर्याय आहेत हे वर्णानुक्रमानुसार आहेत, हे 3 पर्याय. पण 4 नंबरचा जो येतो बघा काय सांगतोय, 4 नंबरचा जो पर्याय आहे यामध्ये PRSUV हे नाही, PRST. याच्यामध्ये काय असायला पाहिजे होतं, PRSTUV, म्हणजे इथला टी वगळलेला आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये हा टी वगळून आल्यामुळे वर्णानुक्रमानुसार हा 4 नंबरचा पर्याय नाही. हा जो सेट आहे हा नाही आहे. ठीक आहे, बाकीचे होते. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचं बघू.
पुढचा आहे 22 क्रमांकाचा प्रश्न. सिलेक्ट द नेम ऑफ मंथ फ्रॉम द गिवन लिस्ट. सिलेक्ट द नेम ऑफ मंथ फ्रॉम द गिवन लिस्ट. प्रश्न सोपा आहे, फक्त वाचता यायला हवा आणि वाचल्यानंतर समजायला हवा. सिलेक्ट म्हणजे निवडा, नेम ऑफ मंथ फ्रॉम द गिवन लिस्ट. खाली दिलेल्या लिस्टमधून महिन्याचे नाव निवडा. बरोबर. संडे काय महिना आहे का? नाही, तो वार आहे. डे आहे फ्रायडे डे, ट्यूजडे डे. मग महिना कोणता आहे? मे. म्हणजे आपल्या पर्याय क्रमांक उत्तर होतं मे. ओके. मे हा फक्त महिन्याचे नाव असून बाकी सर्व वारांची नाव आहेत. पुढचं बघू. 23 नंबरचा प्रश्न आहे. चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त प्रश्न नीट वाचून घ्या. प्रश्न वाचायला शिका. चूज द मिसिंग लेटर म्हणजे काय? निवडा मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायातून मिसिंग जे राहिलेले आहेत, जे वगळलेले आहेत ते लेटर्स निवडा. बघा बरं, ही ABCD आहे. EFGHIJKLMNO. बघा बरं, F इथं येतो, त्यानंतर GHIJKJK, त्यानंतर LMN. म्हणजे काय झालं? FKN. बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. F हेच रिकाम्या जागी योग्य पर्याय आहे. ओके. पुढचं बघू. विच ऑफ द, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द पंक्च्युएशन मार्क रिमेनिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. प्रश्न खूप सोपा आहे लक्षात आल्यानंतर. विच पंक्च्युएशन मार्क, कोणतं विरामचिन्ह रिमेनिंग राहिलेलं आहे खालील वाक्यात. बघा हे वाक्य दिले, आय लॉस्ट माय पेन पेन्सिल इरेझर. म्हणजे काय? आय लॉस्ट माय पेन पेन्सिल इरेझर. माझं पेन पेन्सिल आणि इरेझर हरवलेलं आहे किंवा गहाळ झालं आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पेन दिला आहे, पेन्सिल दिली आणि इरेझर दिलं. 3 वेगवेगळ्या वस्तू एकाच रांगेत मांडायच्या असतील तर कोणतं चिन्ह द्यावं लागेल? कॉमा. म्हणजे इथं कोणतं चिन्ह राहिलेलं आहे? कॉमा. बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटी इथं फुलस्टॉप असतो पण तो दिलेला आहे. बरोबर. म्हणजे इथं फुलस्टॉप चालणार नाही, प्रश्नचिन्ह नाही आणि ॲपॉस्ट्रॉफी नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कॉमा, पर्याय क्रमांक 1. ओके. चला पुढचं बघू. आपल्यासमोर 25 क्रमांकाचा प्रश्न आहे. सिलेक्ट द वर्ड विच डज नॉट रिलेट टू बॉडी. डज नॉट रिलेट असा शब्द निवडा जो शरीराशी संबंधित नाही. नॉट रिलेटेड. बरोबर. डज नॉट म्हणजेच नॉट रिलेटेड टू बॉडी. कोणता शब्द आहे बघा. याच्यामध्ये नोज बॉडीला रिलेट आहे, इयर रिलेटेड आहे कारण शरीराचा भाग आहे, आईज शरीराचा भाग आहे. पण चेअर आहे का? मी मुद्दाम चाचणीमध्ये इथं चिन्ह वापरले होते, चित्र वापरले होते. आपल्या परीक्षेमध्ये चित्र येत नाहीत. ठीक आहे. साध्या इतर परीक्षा असतात त्यामध्ये येतात, शिष्यवृत्तीमध्ये चिन्ह येत नाहीत, स्पेलिंग्स दिलेले असतात फक्त. म्हणजे 3री पर्यंत येतील, 4थी पर्यंत येतील, 5वीला मात्र चिन्ह येणार नाहीत. पर्याय क्रमांक 4 कारण चेअर हा शरीराशी संबंधित नसलेला भाग आहे. पुढचं बघू. 26 क्रमांकाचा प्रश्न. विच इज प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड. विच इज प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय हो? योग्य संक्षिप्त रूप कोणते? बघा प्रॉपर संक्षिप्त रूप कोणते? आय ॲमचे संक्षिप्त रूप कोणते? यातला पर्याय क्रमांक 2 हा त्याचं योग्य संक्षिप्त रूप आहे. काय केलेलं आहे? आय तसाच घेतला, यातला एम घेतला, हा ए काढून तिथं ॲपॉस्ट्रॉफी दिला. बरोबर. हे संक्षिप्त रूप आहे. यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे संक्षिप्त रूपांचा. व्यवस्थित बघा, समजून घ्या, लक्षात येईल. ठीक आहे. पुढे बघा 27 नंबरचा प्रश्न. काही विद्यार्थ्यांना प्रश्न अवघड वाटतात पण तसं नाही. यावर्षी सुरुवातीचा काळ आहे. आता शाळा सुरू होऊन 15 जूनपासून फार तर किती 1 महिना झाला. पुढे जसा सराव वाढेल 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हालाच हे सगळे प्रश्न सोपे वाटतील. निश्चिंत राहा, चिंता करू नका, आपोआप प्रश्न सुटायला लागतील. बघा या प्रश्नातलं समजावून घेऊ. ॲज ह्यूज ॲज. ॲज ह्यूज ॲज म्हणजे काय? ह्यूज म्हणजे काय? मोठे, भव्य. ठीक आहे. मग असे भव्य जसे काय भव्य असतं बघा बरं. ॲन्ट भव्य आहे का? मुंगी आहे का? नाही. स्नेल आहे का? नाही. त्याच्यानंतर फ्लाय माशी नाही. मग एलिफंट हो यस. कारण या दिलेल्या पर्यायांमधला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे.
भव्य हा हत्तीचा आहे, इतरांचा विचार करता. ॲज ह्यूज ॲज एलिफंट, बरोबर. मोठ्या बाबीची तुलना करण्याची असल्यामुळे एलिफंट हेच पर्याय योग्य आहे. पुढचा बघू. 28 नंबरचा प्रश्न बघा. द स्काय डॅश डॅश, द डॅश डॅश इज इन स्काय, द डॅश डॅश इज इन स्काय. प्रश्न समजून आला नसेल तर खाली बघा. आकाशात काय असते? स्पून असतो का? चमचा? नाही. तारा? यस, तारा असतो. झाड असतं का? नाही. ट्री? कॅमल? नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर होतं. कारण आकाशामध्ये चांदण्या, तारे, स्टार, बरोबर, तारे, चांदण्या अशा अनेक गोष्टी असतात. ठीक आहे. चंद्र असतो. ओके, चला पुढचं बघू. 29 नंबरचा प्रश्न आहे. विच इज द नेम ऑफ कलर फ्रॉम गिवन वर्ड. प्रश्न खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला प्रश्न समजायला हवा. विच इज द नेम ऑफ कलर. नेम ऑफ कलर म्हणजे काय? रंगाचे नाव फ्रॉम गिवन वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांमधून रंगाचे नाव कोणते आहे? येलो, बघा इथं आपण मुद्दाम चिन्ह वापरलंय पिवळ्या रंगाचं. हो. अम्ब्रेला? नाही, हे रंगाचं नाव नाही. काऊ? नाही. मून? नाही. आता इथं मून पिवळा दिसतोय, चंद्र, म्हणून त्याच्यावर जाऊ नका. तुम्हाला इथं नाव विचारलेलं आहे. कन्फ्यूज होऊ नका, गोंधळ करू नका. पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. येलो हे रंगाचे नाव आहे. आलंय लक्षात? पुढचं बघू. हा प्रश्न बघितल्यानंतर आपलं प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण संपणार आहे. ठीक आहे. पण त्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपण दर 15 दिवसाला चाचणी देतो. ठीक आहे. 15 दिवसाला आत्तापर्यंत आपल्या हे चौथ्या चाचणीचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे 4 चाचण्या झाल्या. यानंतर आपण 15 दिवसाला चाचणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. पण त्यानंतर चाचणी देताना तुम्हाला उत्तरं कळत नाहीत. त्याचे पर्याय, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे पर्याय मेलमध्ये येतात आणि नंतर आपण स्पष्टीकरण देतो. या मेलशी तुमचं स्पष्टीकरण जोडून बघा. तुमची स्पष्टीकरणं समजावून घ्या, म्हणजे तुमचे प्रश्न योग्य येतील पुढे. ठीक आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघू यामध्ये. आणि प्रश्न आज जरी चुकत असले तरी त्याची चिंता करू नका. ते हळूहळू बरोबर यायला लागतील. ओके. विच इज द शेप ऑफ स्क्वेअर. खूप सोपा प्रश्न होता. विच इज द शेप ऑफ स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा आकार कोणता आहे? हेक्झागॉन म्हणजे काय? षटकोन. हा काय आहे? सर्कल. हा नाही. हा काय आहे? ट्रायंगल. मग याचा शेप कोणता आहे? स्क्वेअर. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हाच चौकोनाचा प्रकार आहे. ओके. आपलं आज 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण संपलेलं आहे. तुम्ही 30 प्रश्न नवीन ऐकले, त्यांची उत्तरं समजून घेतलीत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ स्पष्टीकरणाचा आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, ओके, थांबतोय. गुड डे, बाय.